हीच ती वेळ मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसण्याची। एनडीएनं सत्ता स्थापन केलीच तर नितीन गडकरी पंतप्रधान असतील आणि इंडिया अलायन्सनं सत्ता स्थापन केली तर शरद पवार पंतप्रधान असतील। वाटताना ही दोन्ही विधानं खूप धाडसी वाटतील, अतिरेकी वाटतील, पण हेच होताना दिसतंय, हेच घडताना दिसतंय। जर भाजप सत्तेत आली तर मोदी हे पहिल्यांदा खऱ्या अर्थानं मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरचं आघाडी सरकार चालवताना दिसतील, जे आज तागायत नरेंद्र मोदींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केलेलंच नाहीये। एकीकडे इंडिया अलायन्स सुद्धा ही संधी सोडणार नाहीये आणि दुसरीकडे संघ सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेला आहे। तिसरीकडे पक्षांतर्गतच ज्येष्ठ नेतृत्वाने गुजरात लॉबीचा कार्यक्रम करण्याची रणनीती आखली आहे आणि त्यातूनच एनडीए सरकार स्थापन करणार असेल तर गडकरी पंतप्रधान होण्याचे चान्सेस वाढताना दिसतायत। इंडिया अलायन्सनं सत्ता स्थापन केली तर शरद पवारच असतील, असं का होतंय याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत। पण सध्या आपण एनडीए जर सत्ता स्थापन करत असेल तर नितीन गडकरींचे चान्सेस कसे वाढतायत समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आता याची सुरुवातच होतीये आकडेवारीपासून। लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत, यापैकी 272चा जादुई आकडा पार करतो तो सत्तेत जातो। कालच्या निकालामध्ये भाजप ना 400 पार पोहोचले ना 300 पार, भाजप 240च्या आकड्यावरच थांबले। पण भाजप सोबत असणाऱ्या इतर सहकारी पक्षांना म्हणजे त्यांना धरून एनडीएचा आकडा होतोय तो 292। आता सत्ता स्थापनेसाठी भाजपला आपल्या मित्र पक्षांची साथ लागणार आहे आणि ती नसेल तर भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही। अर्थात या मित्र पक्षांमध्ये कोण कोण आहे तर क्रमांक 1 वर आहे टीडीपी म्हणजे तेलुगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू, त्यांचे तब्बल 16 खासदार निवडून आले। त्यानंतर जेडीयू अर्थात नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड पक्ष, त्यांचे 12 खासदार निवडून आले। त्यानंतर आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना, ज्यांचे 7 खासदार निवडून आले। त्यानंतर एलजेपी रामविलास, ज्यांचे 5 खासदार आहेत। बाकीच्या इतर छोट्या मोठ्या मित्र पक्षांचा आकडा 1 ते 2 खासदारांचा आहे। आता चंद्रबाबू नायडू असोत की नितीश कुमार असोत, हे कधीही आपली भूमिका बदलूच शकतात। बाकी 1-2 अंक असणाऱ्या मित्र पक्षांना गृहीत धरणं ही राजकारणातली सध्या भाजपची मोठी चूक असू शकते। थोडक्यात इथं अशा नेतृत्वाची गरज आहे जो आहे त्या मित्र पक्षांना सोबत ठेवून इंडिया आघाडीतील अन्य मित्र पक्षांना सुद्धा सोबत घेऊ शकतो आणि हीच राजकीय परिस्थिती नितीन गडकरींचे चान्सेस तयार करताना दिसतीये। आता राजकीय परिस्थिती म्हणजे एक तर नरेंद्र मोदी थेट पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी दबाव निर्माण करतील, ते शपथही घेतील आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचं बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर असेल। पण अशा वेळी मित्र पक्ष सोडून जाण्याची भीती ही भाजपला असणार आहे। विशेषतः संघ परिवार, गुजरात लॉबीला विरोध असणारे पक्षातलेच लोक हे मोदींना विरोध करतील आणि एनडीएनं मोदींच्या ऐवजी दुसरा पर्याय समोर आणूनच सत्ता स्थापनेचा दावा करावा, या दिशेनं राजकीय घडामोडी घडताना दिसतील। आता या चर्चांमध्ये फक्त आणि फक्त नितीन गडकरीच का असतील ते सुद्धा समजून घेऊयात। आता गडकरी हे भारताचे पंतप्रधान होतील असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे नितीन गडकरींची प्रतिमा। नरेंद्र मोदी हे असं नेतृत्व आहे ज्यांनी आजवर पूर्ण बहुमताने सत्ता चालवली आहे। आघाडी सरकार चालवण्याचा अनुभव हा मोदींना नाहीये। हा हुकुमशाहीच्या मोदींच्या काळामध्ये भाजपला बसलेला फटका म्हणजे भाजपचे अनेक जुने मित्र हे भाजपला सोडून गेले। अगदी महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं तर एक हाती भाजपची सत्ता या एका सूत्राखाली भाजपनं शिवसेनेसारखा जुना मित्र गमावलाय। 2019 साली भाजपनं शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर ना ठाकरे हे भाजपला सोडून गेले असते ना पुढची राजकीय समीकरणं बदलली असती। असो तर कमी अधिक फरकाने भाजपने आपल्या मित्र पक्षांना दिलेली हीच वागणूक मोदी शहांच्या काळात वाढल्याचं बोललं जातं। अशा वेळी मित्र पक्षांना सर्वाधिक आवश्यक ठरणारी गोष्ट आहे ती म्हणजे सन्मान। तो सन्मान मोदी शहांचा भाजप देऊ शकतो की गडकरींचा जुना जाणत्यांचा भाजप देऊ शकतो तर याचं उत्तर गडकरींच्या नेतृत्वात मिळतं। गडकरींची विकास पुरुष आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून असणारी प्रतिमाच भाजपला पुढे घेऊन जाऊ शकते असा विचार समोर येऊ शकतो आणि नितीन गडकरी स्पर्धेमध्ये येऊ शकतात। आता नितीन गडकरीच पंतप्रधान होतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। सत्तेत राहूनही स्वतःचा शब्द न चालण्याची किंमत संघाला गेल्या 10 वर्षात चुकवावी लागली। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी तर आम्हाला आता संघाची गरज नाहीये असं विधान केलं होतं। अर्थात निकालानंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर सगळ्यात पहिली किंमत चुकवावी लागू शकते ती राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या जे.पी. नड्डांना। त्यांच्या समोरचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा बिल्ला जाताना दिसेल। तसंही त्यांची मुदत 7 जून पर्यंत असली तरी पहिली विकेट त्यांचीच पडू शकते। त्याचं कारण संघ असल्याचं संघ दाखवून देईल। आता नागपूरमधनं घडामोडी सुरू होतील, संघ आपला गेलेला हस्तक्षेप पुन्हा तयार करेल
अशा वेळी संघाचा माणूस म्हणून एकमेव गडकरी असे आहेत ज्यांचं नाव समोर येताना दिसेल. संघासोबत एकनिष्ठ असण्याचा एकमेव निकष नितीन गडकरींना या स्पर्धेत पुढे घेऊन येताना दिसू शकतो. आता नितीन गडकरीच पंतप्रधान होतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्र ठरवणार आहे कोण येणार ते. असं म्हणतात की कोण पंतप्रधान होणार नाही याचा निकाल महाराष्ट्र देतो, तर कोण पंतप्रधान होणार याचा निकाल उत्तर प्रदेश देतो. यंदा मात्र महाराष्ट्रात कोण होणार नाही आणि कोण होणार या दुहेरी भूमिकेत महाराष्ट्र गेल्याचं दिसतं. आज एनडीएचा सत्ता स्थापनेचा खेळ बिघडवू शकणारा एकमेव व्यक्ती मैदानात आहेत, ते म्हणजे शरद पवार. चंद्राबाबू नायडू ते नितीश कुमार यांच्यासोबत राजकीय तडजोडी करण्याची ताकद शरद पवार बाळगून आहेत. अशावेळी एनडीए समोर दोन आव्हानं असतील. एक तर शरद पवारांचा त्रास होणार नाही याची काळजी घेणं आणि दुसरं म्हणजे पवारांनी पाठिंबा देणं. आता यातली दुसरी गोष्ट ही अशक्य समजली जाते, पण त्याच वेळी शरद पवार आणि ठाकरे किमान इंडिया अलायन्स मध्ये आपली बेरीज न टाकता तटस्थ राहतील का याची काळजी एनडीए घेताना दिसू शकतं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असू शकतो तो म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान होण्याचा. मराठी माणूस जर पंतप्रधान होत असेल तर ठाकरे आणि पवार महाराष्ट्र धर्मासाठी तटस्थ राहण्याचं धोरण स्वीकारू शकते. मात्र जर मोदी हे पुन्हा सत्तेत येत असतील, पंतप्रधान होत असतील, तर मात्र ठाकरे आणि पवार हे मोठे राजकीय डावपेच खेळताना दिसतील. विशेष म्हणजे अलायन्सची पॉवर ठेवणाऱ्या पवारांना रोखण्यासाठी गडकरींना समोर आणण्याची खेळी ही आखली जाऊ शकते. आता नितीन गडकरीच पंतप्रधान होतील असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे निकालाचा अर्थ. हा निकाल मोदींच्या विरोधातला आहे, तसाच तो संविधान वाचवण्याचा आहे. मुस्लिम आणि दलित मतदारांमध्ये झालेली असुरक्षितता ही मोदींना सत्तेपासून दूर करण्यासाठी ऍक्टिव्ह झालेली पाहायला मिळाली. अशा वेळी ना मोदी ब्रँड चालला ना पन्ना प्रमुख चालले. त्यामुळेच आता भाजप पक्ष संघटना म्हणून वोट शेअरची बांधणी पुन्हा करू शकतं, ज्यामध्ये मुस्लिम आणि दलित मतांशिवाय पक्ष बांधणी करण्याचा विचार सुद्धा केला जाऊ शकत नाही. सर्वसमावेशक बांधणी करूनच भाजप पुढे जाण्याचा विचार करेल. थोडक्यात जो निकाल लागलाय त्याचा अर्थ काढताना विश्वगुरु भारत किंवा राष्ट्रीय प्रतिमा, मेगा प्रोजेक्ट या पलीकडे सामाजिक न्याय, गरिबांचा विकास या गोष्टींना प्राथमिकता देऊ शकतं अशा नेतृत्वाचा विचार समोर येऊ शकतो आणि त्यातनच गडकरींच्या नावाचा विचार भाजप पक्ष संघटना म्हणून समोर आणू शकतं. थोडक्यात हा निकाल एनडीएच्या बाजूने असं वाटत असला तरी तो मोदींच्या विरोधातलाच आहे. मोदींच्या एकाधिकारशाहीच्या नेतृत्वाला संपवणार आहे. एक तर या निकालातनं इंडिया अलायन्स मधनं शरद पवारांचं नाव समोर येईल किंवा ते रोखायचं असेल तर गडकरींचं नाव समोर येईल हे मात्र नक्कीच आहे. तुम्हाला काय वाटतं? देशामध्ये आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यानंतर जर एनडीएचं सरकार स्थापन होत असेल तर नितीन गडकरींचे पंतप्रधान होण्याचे चान्सेस नेमके किती वाढतात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.